आपल्या गावाच्या आजूबाजूला अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत, तर काही मंदिरांची माहिती आजही फार कमी लोकांना आहे. गावातील लोकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि आस्थेचं एक महत्त्वाचं स्थान म्हणजे ग्रामदेवतेचं मंदिर. आपल्या गावासाठीही आई मरीमाता, आसरामाता हे श्रद्धेचं स्थान आहे. गावातील अनेक कुटुंबांची आई मरीमातावर श्रद्धा आहे. कोणतेही शुभकार्य असो, गावातील धार्मिक कार्यक्रम असो किंवा एखादा पारंपरिक सोहळा असो, आपल्या ग्रामदेवतेची आठवण आवर्जून केली जाते. आईच्या चरणी माथा टेकला की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. मंदिरात येताना प्रत्येकाच्या मनात आपापल्या भावना असतात. कोणी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतं, कोणी शेतात चांगलं पीक यावं म्हणून आईला साकडं घालतं, तर कोणी आपल्या मनातील इच्छा आईच्या चरणी ठेवतं. म्हणूनच हे मंदिर केवळ एक देवस्थान नाही, हे आपल्या गावच्या श्रद्धेचं आणि एकतेचं स्थान आहे. आपल्या गावच्या जुन्या पिढीपासून आजच्या पिढीपर्यंत आई मरीमातेशी जोडलेल्या अनेक आठवणी आहेत. आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळींना या मंदिराबद्दल अनेक जुन्या गोष्टी, परंपरा आणि आठवणीही माहिती असतील. म्हणूनच अशा मंदिरांची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली एक जबाबदारी आहे. आज आपण आधुनिक काळात कितीही पुढे गेलो तरी आपल्या मातेशी आणि आपल्या परंपरेशी जोडलेली ही श्रद्धा आपण जपली पाहिजे. आणि या सिरीजच्या पहिल्या भागाची सुरुवात आपण करत आहोत आपल्या गावाच्या ग्रामदेवता आई मरीमाता, आसरामाता मंदिरापासून.